दोन मोठे घागरी घेऊन जात असे, जे खांबाला बांधून खांद्याच्या दोन्ही बाजूला लटकवायचे. त्यापैकी एकाला कुठेतरी तडा गेला होता, फुटलेला होता आणि दुसरा परिपूर्ण होता. अशा प्रकारे तो दररोज घरी पोचेपर्यंत शेतकऱ्याकडे फक्त 1.5 घागरी पाणी उरत असे. उजव्या घागरीला अभिमान होता की तो सर्व पाणी घरी आणतो आणि त्यात कोणतीही कमतरता नाही. दुसरीकडे तुटलेले फुटलेले भांडे घरापर्यंत फक्त अर्धेच पाणी पोचू शकते याची लाज वाटायची आणि शेतकऱ्याची मेहनत व्यर्थ जात होती. या सगळ्यांचा विचार करून तो तुटलेला फुटलेला घागर खूप व्यथित झाला आणि एके दिवशी त्याला ते सहन झाले नाही. तो शेतकऱ्याला म्हणाला, मला माझी लाज वाटते आणि तुमची माफी मागायची आहे. शेतकऱ्याने विचारले, का? तुला कशाची लाज वाटते? तुटलेला घागरी म्हणाला, कदाचित तुम्हाला माहीत नसेल, पण मी एका ठिकाणाहून तुटलो आहे आणि गेल्या 2 वर्षापासून मी जेवढे पाणी घरी आणायला हवे त्यातही निम्मेच पाणी घेऊ शकलो आहे. ही माझ्यात मोठी कमतरता आहे आणि त्यामुळे तुमची मेहनत वाया गेली आहे. घागरीबद्दल ऐकून शेतकरी थोडासा दुःखी झाला आणि म्हणाला, काही हरकत नाही. आज परत येताना वाटेत पडलेली सुंदर फुले पाहावीत अशी माझी इच्छा आहे. तुटलेल्या घागरीनेही तसेच केले. त्याला वाटेत सुंदर फुले दिसली. असे केल्याने त्याचे दुःख काही प्रमाणात दूर झाले. पण घरी पोचेपर्यंत अर्धे पाणी सांडले होते. निराश होऊन तो शेतकऱ्याची माफी मागू लागला. शेतकरी म्हणाला, कदाचित तुम्ही लक्ष दिले नाहीत. वाटेत सगळी फुलं होती. तो फक्त तुमच्या बाजूने होता. घागरीच्या उजव्या बाजूला एकही फूल नव्हते. कारण तुझ्यातला दोष मला नेहमीच माहीत आहे आणि मी त्याचा फायदा घेतला आहे. तुझ्या दिशेच्या वाटेवर मी रंगीबेरंगी फुलांच्या बिया पेरल्या होत्या. तुम्ही त्यांना दररोज थोडे थोडे पाणी पाजले आणि संपूर्ण मार्ग इतका सुंदर बनवला. आज तुझ्यामुळेच मी देवालाही फुले अर्पण करू शकलो आणि माझे घर सुंदर करू शकलो. जरा विचार करा, तुम्ही जसे आहात तसे नसते तर मी हे सर्व करू शकलो असतो का? आपल्या प्रत्येकामध्ये काही उणीवा असतात, पण या उणीवा आपल्याला अद्वितीय बनवतात. म्हणजे तुम्ही जसे आहात तसे राहा. त्या शेतकऱ्याप्रमाणे आपणही सर्वांना तो जसा आहे तसा स्वीकारला पाहिजे. त्याच्या चांगुलपणाकडे लक्ष दिले पाहिजे. जेव्हा आपण हे करू तेव्हाच तुटलेली घागरी चांगल्या घागरीपेक्षा अधिक मौल्यवान होईल.